श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी म्हणतात, जीवनात जर का समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नकात. ज्याच्याकडून आपण जेवढं जास्त अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून आपल्याला जास्त दुःख मिळते. ज्याच्याकडून कमी अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून जास्त दुःख भेटत नाही. त्यामुळे जीवनात जर का समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जास्त अपेक्षा असल्यावर त्राससुद्धा जास्तच होतो. बाळा, आम्हाला माहीत आहे की तुलासुद्धा आयुष्यात असे अनुभव आले आहेत. तू ज्यांच्याकडून तुझ्या संकटाच्या काळात आधार आणि आपला माणूस म्हणून अपेक्षेने मदत मागितली आहेस, त्याच व्यक्तीने तुला धोका दिला आहे. त्या व्यक्तीनेच तुझा विश्वासघात केला आहे, तुला फसवले आहे. त्यामुळे लक्षात ठेव, इथून पुढे कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नकोस. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो. तुझे मन खूप भावनिक आहे. तुझ्या मनाला लोकांवरती होणारा अन्याय सहन होत नाही. दुसऱ्याला त्रास झालेला तुला सहन होत नाही. तू स्वतः कधीही मुद्दाम कोणाला त्रास देत नाहीस. जे व्यक्ती तुला त्रास देतात तू त्यांच्या वाईट काळात त्यांनाही मदत करतोस. तुझे मन खूप साफ आहे. तुझ्या मनाला दुःख आणि अन्याय सहन होत नाही. याचाच फायदा लोक घेतात. ते तुझ्या चांगल्या मनाचा गैरफायदा घेतात आणि तुला पुन्हा त्रास देतात. तू त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजेस. त्यांना तुझ्या आयुष्यातून तू दूर केलं पाहिजेस. लक्षात ठेव बाळा, आपल्या आनंदात तर आपला शत्रूही आपल्यासोबत असतो, पण जो व्यक्ती आपल्याला दुःखातही तेवढाच ताकदीने उभा असतो तो खरा आपला मित्र असतो. मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही लोभ असता कामा नये. याच्याशी मैत्री करून मला असा लाभ होईल, याच्याशी मैत्री करून माझा हा फायदा होईल, अशी मैत्री कधीच नसते. फायदा आणि तोट्यासाठी केलेली मैत्री ही मैत्री नसती, तर ती व्यवहार असतो. आणि मैत्री हा काही व्यवहार नाही की व्यवहार झाला की संपली. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असते. मैत्री ही भक्कम आधाराची असते. माझ्या मित्राला माझी गरज आहे, त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी मी त्याच्याबरोबर कायम उभा राहील, या वचनावरती मैत्री असली पाहिजे. त्यामुळे आयुष्यात चांगला मित्र आणि त्याची मैत्री असणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्री ही स्वच्छ व निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी असली पाहिजे. चांगली मैत्री नेहमी जपली पाहिजे. चांगली मैत्री हाच जीवनातील आनंदाचा ठेवा असतो. आयुष्याच्या दुःखावर मैत्रीच्या चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय. आयुष्याच्या दुःखावर मैत्रीच्या अमृताचा एक थेंबही हा पुरेसा होतो. त्यामुळे प्रामाणिक मैत्री कर. मैत्रीमध्ये कोणालाही फसवू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठरवून मैत्री करू नकोस. ठरवून केलेला व्यवहार असतो आणि जो मनाने होतं ती मैत्री असते. त्यामुळे मैत्री करताना कोणताही दुसरा विचार करू नकोस. मैत्री केली तर ती प्रामाणिकपणे निभव, अगदी शेवटपर्यंत निभव. जग काय म्हणते याचा विचार करू नकोस. तुझ्या मनाला काय वाटते त्याचा विचार कर. तुझ्या मनानुसार तो व्यक्ती जर का चांगला असेल आणि तू त्याच्यासोबत आनंदी असशील तर तू त्याची मैत्री टिकव. लोकांचा विचार करू नकोस. लोक जोडायला नाही तोडायलाच असतात. त्यामुळे मैत्री करताना जास्त विचार करू नकोस. मैत्री ही न विचार करता होते. त्यामुळे लक्षात ठेव, मैत्रीमध्ये कधीही व्यवहार आणू नकोस. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असू देत, वेळेला उपयोगी होईल अशी असू देत. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी